काय होतं रुपांश तुला? सांग ना खरा खरा. व्हिडिओ बनवायला तुझं मन लागतं? नाही लागत? मग काय होतं? नाही लागत? चॅलेंज सायकल नेतं? कोण येतं की चॅलेंज सायकल? शूटबीट कसा आहे? एकदम माझ्या कृपेने असाच आशीर्वाद. तुमचं स्वागत आहे. तर आता मी चाललेलो शाळेत. किती दिवसांच्या चालले शाळेत? बरेच दिवसांच्या. 15 दिवसांच्या. 15 दिवसांच्या? आज शाळा चालू झाली का? काल शाळा चालू झाले, आज शाळेत चाललास? हा. काल सगळा गाव साव चालला, तिकडे चिन गेला पागड्याच्या पाड्याला, त्यांचा गाव फिरून आला, सायकली चालवल्या आणि आज शाळेत चालला. मग शाळेत सायकल नेत? कोण येतं की शाळेत सायकल? जा म्हणे. जा ना ने. 10 वर्षाचा 10 वर्षाचा कावा होशील ना कावा ना अजून राहिले होशील. आता 8 वर्षाचा. एक महिन्यात तुझा बर्थडे आता 28 ला. न तो अजून तिकडं किशन का चालवले बघू ना. का टिफिन नाही घेतला? ती बॅगीची काय हालत केलीस तुम्ही? मग पुस्तकांची हालत केली बघलीस का तुम्ही? नाही. एक सारखी नुसती पाटतानी तिकडून गायचं. तुम्ही चालले शाळेत. मला शाळेचा टाइम होता आता जायला. आमच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू आल्यावर तुम्हाला दाखवतो मी शाळेत आलो. हो ठीक आहे चल. आजच्या ब्लॉगची सुरुवात जी केलेली होती रुपांशने, भरपूर दिवसानंतर रुपांश आज शाळेत गेलाय आणि मी सुद्धा आज आलोय इथे चिकनवाल्याला भेटायला. आले भाईचा लगीन झाला, गावाला गेला तर भरपूर दिवस त्याला विचार होता भाई कुठे होता बोलतो मी गाव गया था, मेरा शादी था. तर चला आता मी जाता आणि मटन मच्छी घेता. हे बघ कसा ओकत खिडकींच्या, याला उघडणारच नाही खिडकी कारण की गाडी बंद केली. कसं उघडू परत चालू करू का मी गाडी? तर बघतो बा काय बोलू तो पलाला. तर चला जाता आता मी तिथे मच्छी बघता आणि चिकन घेताव. तुम्हाला तर माहिती मी केव्हा घरात जेवताव केव्हा नाही जेवत. का तुम्ही घरांच्या व्हिडिओ बघता का माझ्या जेवायच्या? नाही ना, ते आपल्याला नाही पटत. रोज क जेवायचा क दाखवायचा सगळ्यांना. बाबा आपला मुखात जायचा जेवायचा आणि मस्तपैकी झोपायचा. दुपारच्या झोपतच नाही मी, डायरेक्ट रच्चत झोपतो. 2:30ला तोंडलो इकडे आला आता. चला आता जाऊ आपण मच्छी घ्यायला. कोलंबी दे 700 किलो और सुरमई दे 800 किलो क्योंकि रुपांश का बर्थडे आने वाला है ना, तो तैयारी अभी से करना पड़ेगा मेरे को. काय ज्याच्या जवळ गेलो ना, कारण की माझा टायमिंगच यायचा त्याला माहित आहे. मी यायला सगळा कोलंबी विलबी सगळा संपलेला असते हे जवळ. काय बोलणार होतं याला बाईला. याने बघ काय आणले बघा मच्छी. बघा इथे मच्छी बघा. ही सगळी मच्छी पलाव सिटीला जातं म्हणून यांनी चटरपटर मच्छी आणली आहे. चटरपटर क्या रे? यास कोमऱ्या हो गया बोलते शादी हो गया क्या नहीं? साकरपुरा हो गया. हाँ क्या भाई बोला बोलते सगाई के लिए गया, शादी करने के लिए गया बोलते का हो. पार्टी देने वाला है क्या शादी का? जवरी त्यांना ब्लॉग बघताना याची ते याचा लगीन दिलं याची मच्छी फ्री मध्ये चांगले नव्हतं पार्टी देणार आहोत. कसं पार्टी दिला आता हे बघा. याचा तुम्हाला मी दुकान दाखवतो कुठे ना. हे बघा यो इथून खोनी पाठवल्या आला इकडं पनवेलला गेला. हे पनवेल वरून आला यो खोनी पाट्याला गेला. या नक्की कधीतरी याची हे पलावा सिटी जर समोर ही बघा. ही पलावा सिटी समोर ही बघा. त्याला काही नाही असंच मजा मस्ती चालू आहे आपली. मच्छी घ्यायला आलं तर मच्छी नाही तर काय करणार. पापलेट त्याला गाईस इथे बघू दे. माजरेली इकाला आमची इकडे सकाळी काही नको सांगू ब्लॉग. कशी आहे? ब्लॅक वाली रे. आला मी आणलेली गावठी भारी आहे रे मस्त. आज चावलेली कुत्रा जे आला मग मारती दुखत ना तिचे. गणेश भंडारी ॲडिम फ्रॉम हेडुटने गाव काटी नाक्याला चायनीज कॉर्नर. चला गाईस आम्ही गेलो फिरायला. आता फिरून आलं काय काही काम धंदे नाही का तुला?
पिक्चर्स नाही सोडायचा. तू केवळ असं वेताल सारखा येईल बाई जिथं तिथं मी. हा ना गाईज बघा ना, मी फक्त घरांच्या निघाची खोटे गेली, घरांच्या निघाची खोटे आवरे मोठी गाडी घेऊन येतो ऑडी, डिझेलीला 2000 लागत असेल इकडे येता येता. काय झालं मग बाकी कसं चाललंय? मस्त. शूटबीट कसं आहे? तुझ्या कृपेने एकदम भारी. माझ्या कृपेने असाच आशीर्वाद असाच आशीर्वाद ठेवीन लास्ट पर्यंत. माझा गुरु तो. हा शेवटी आपला बहीण भावाचा नाता आहे. मग बाकी काय बोलतो? भावाचा नाता आहे, पण काय काय करायला लागतं शूट मध्ये. तुम्हाला आता सॉन्ग येईल, हिंदी सॉन्ग येईल, तेव्हा तुम्ही त्या जाम भारी सॉन्ग असं तर सॉन्ग अर्जितच करतो, पण आम्ही केलाय. आम्ही काय अर्जितची कमी आहो का? आम्ही आगरी कोली गाणी पण करतो आणि आता हिंदी गाणी बी करतो. हा आता हिंदीत पण घुसलो. हे बघ देव चान्स देतय, सगळे गोष्टी करायच्या, सोडायच्या नाही काहीची. सगळं वरचा देते लिहून, तेव्हा सगळ्या गोष्टी भेटतात. तिकडचे जर पत्ता काढ झाला ना तर सगळा पत्ता काढ होतं. म्हणून सर्वांसोबत चांगला राहायचा. जो आपल्याशी वाईट त्याच्याशी आपण वाईट असा करायचा. आपला स्वभाव असतो सगळ्यांचाच चांगला बघायचा. जो आपला वाईट बोलतो ना, जो आपला वाईट करतात त्याचा पण आपण चांगलाच करायचा. आपण चांगलाच विचार करायचा. आपण नाही विचार करायचा का त्याचा हे होतं. आई तुम्ही तुमच्या जागेवर खुश राहा, आम्ही आमच्या जागेवर. मी तर शुभेच्छा देतो काही काय ना का. हा मला जे फालतू कमेंट करतात, वाईट कमेंट करताना त्यांना मी शुभेच्छा देतो का अरे असंच माझं नाव खराब करा, असंच बदनाम करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला फल आहे ना तुम्हाला नंतर भेटेल, आता नाही भेटेल. मी जे तुला असं काही करत असतील ना त्यांना तुम्हाला देव सद्बुद्धी दे. आवडच सांगू शकतो. गणपती बाप्पा देव जरा दे यांना. हा ना. अरे बिन फुकट नालाशी करतात, नालाशी करतात. बरा झाला चला आज विषय निघला. तर मला आवडत दिवस ना, मला मॅक्सचा पण फोन होता, प्रतीकचा बी फोन होता. प्रतीक पण सांगायचा का मामा तू एक बाईट टाक किंवा एक ब्लॉग बनव की ही लोक तुझी बदनामी करतात आणि बिन फुकट नाव खराब करतात. ते गोष्टीसाठी त्याला गाण्यात घेऊ नका, याला ऍक्टिंग येत नाही, याला एक्सप्रेशन. पण असं नाही, माझ्या चॅनलवर नाही येणार. मला जो गाण्यामध्ये चान्स देतं, जो गाण्यामध्ये घेतं, त्याचे जाऊन युट्यूब चॅनलला कमेंट करतं. म्हणजे ते समोरच्या लोकांना काय वाटलं पाहिजे तर सॅमीला गाण्यांना नाही घ्यायचा, सॅमी असाच तसाच. याच्यासाठी बोलतो की याला ऍक्टिंग येत नाही, याला एक्सप्रेशन येत नाही, याला नाचताना येत. अरे जेव्हा मी या क्षेत्रामध्ये नव्हतो ना, आताची लोक मला भेटतात, माझ्या आई वडिलांचे प्रेटची, ती लोक सांगतात की तू लहान होतास तेव्हा तुला डेंजर हल्दी नाचाचा, तुला पैसे पण आवरं भेटायचं, राज भेटायचं. आम्ही डान्स क्लासला पण गेलेलो आहो. तुम्ही माझा हल्दीमध्ये लग्नामध्ये डान्स बघतच असाल, मला नाचता येते का नाही येत. आवरं गाणी येतात, आवरं गाणी हिटत तरी पण आता जो कमेंट करणार मला त्याला मी स्वतः, तो कोणता बी युट्यूब चॅनल असू दे, त्याला स्वतः जाऊन त्याच्या फॅमिलीबद्दलच रिप्लाय देणार आहोत. पण नंतर नालाशी करताना ह्या करता त्या बोलू नका. उत्तर असं ठेवल्यान का चांगलं बेकार उत्तर ठेवल्यान मी लय डेंजर. कारण की लय मी बरेच दिवसापासून करता कोणत्यावर लक्ष द्यायचं नाही, लक्ष तर देतच नाही, लक्ष नाही देत म्हणून पुढं चालले आहो आपण. पण अशी फेक कमेंट करून कोणाचं नाव खराब करू नका, समजला? बाकी काय बोलता अक्षता तू? बाकी काय नाही बोलत. चल येते नाश्ता करायला. नको जा, चल जा मी चाललो. बाय बाय गाईस. चल बाय. इथे आपला ऑफिस आहे. उद्या इलेक्शन हा, परवा ये तू, पेटी देईन तुला मी वोटिंगची. अग या बघताय की देता की ना इलेक्शनला गोव्याला. ते तुला काही भेटलं इलेक्शनचं भेटलं का? वोटिंग करू नको कोणला भोगस कर रे बाबा. तुला काय भेटलं इलेक्शनचा? तुला काही इलेक्शनचा भेटला का? काहीच नाही भेटला. मग वोटिंग कोणलाच करू नको, भोगस कर. जेव्हा ते आमदार खासदार होतात तेव्हा ते कवर पैसे कमवतात. हा आपलीच मुलं आमदार खासदार होतात. ते गाई सेटले तिथे गाडी भरून आणले, डिक्की भरून आणले. अरे चेक नको भाई, चेक नको आम्हाला. नाही चेक नको निघेन दा, चेक नको ना. कुठला पक्ष तुझा? हा पक्ष कुठला सांगा. गाईस एक पोरे शाळेंशी आले बघा, शाळेंशी आले, शाळा सुटली, धावत आले. आवर धावत आले तू? जा ते दात घस बघ कसं पिवलं. माकलीस किती आवरा कनन माकला तू? काय गेला होता? हा पिटी होती. मा तू बघ टीचर आली तुमची, दिसले
किती टीचर आहेत तुमच्या? 2 टीचर नाही, एकच टीचर सगळ्यांनी शिकवता? हा का? ते बघ हाय गाईज, बरे टीचर आली आता आमची. का नाही? हा का नाही? कुठे शिन? ही रुपांची टीचर चालली बघा. ही बघा रुपांची टीचर. हा ही आणली कुठून आणतो तू? कवऱ्याला थांब ना. कवऱ्याची आणले जा, ही कवऱ्याची आणले जा. आम्हाला लागतं पालखीला जायला. हा उद्या आणशील का? कसे बाबू एक खोल ना म्हणे खोल. गाईची पालखीला ना जाम भारी झोपाला, एकच नंबर. त्याच्यामध्ये कपडे चादरी सगळं होते जबरदस्त. ही बघा गेल्या वर्षी मी कोणची नेलती माहिती हव्याची. हे बघा याच्यामध्ये सगळं टाकू शकतो आपण. इथं शिंपी सगळं टाकू. याच्यानं झोपाचा माहित मी नेलती ना. कोणची माहिती का? आव्याची नेलती. आव्या अविनाश त्यांची मस्त एकदम. थांब आम्हाला आम्ही सांगू दवा. एक काम कर ना, तुझीच नेन ना मी. मग मी नेन ना, कला नुसतं पैसे घालू मग. अरे राहू दे ना, ही टेन्शन नाही ना. चालेल पोरावो. कुठले रे तुम्ही? शालेन शहरला पण आता लगेच जावाला येतला तुम्ही. ही पाहुणी कोण आले? एक गुल्ली. आता बघ कशी गुली डुली महात्मा फुली. बाकी काय बोलत? बरेच दिवसातून घरामध्ये जेवायला बसली तू आज. पण मी गावात दिबागला तुला जेवताना. हा तू असं थकलेस का आवरा जीवाला? टोन बी नावच झाले, काला परलेस. हा डोलविले तुझ्या फिरले, निंबू फिरवले आवरा फिक्स. तुझा कार्यक्रम केले आवरा फिक्स. हा हे बघा हे असं असतं. जेव्हा रुपांच्या कार्यक्रम होते ना तेव्हा हे असं असतं की याचा. कोलबी खाते का? चिकन ना कस? हा कावा आता खाशील मग. ठीक आहे. शालेम पाण्याची बाटली नेते. शालेंच्या परत रिटर्न दे ना आणीस तू पाणी. जेव चल लवकर आपल्या जायचा. चला तर आता आम्ही चाललोय फिरायला. आता पोहोचलोय मी नेवाडी नाक्यावरती. इथे बघा किती ट्रॉफिक, मस्त पैकी ट्रॉफिक होतं बघा इथे. रोजची असतं रोजची. काय होतं रुपांश तुला सांग ना. खरा व्हिडिओ बनवायला तुझं मन लागतं? नाही लागत? मग काय होतं? नाही लागत का? माहित नाही. मूड नाही? थकवा वाटतं तुला? हा ना. चल तुला आज फ्रेश करूनच आणतो. चल मी. चला तर आता गाईस आम्ही भरपूर वेळ झाला, 3-4 घंटे आम्ही गाडीमध्येच फिरत होतो. गाडीमध्ये फिरता आमचा रुपान झोपला होता. झोपला आणि बिचारीची हालत बघा. त्याची काही इच्छा होत नाही ब्लॉग बनवायची. तो बोलतो नाही जमत. हा आता व्हायला लागली जरा. अरे वा बाईने आमच्या झोप करली, फ्रेश झाला. त्याला फ्रेश व्हायलाच नेलता मी नाही रे विपुल? कसा वाटला? मजा ना. ए पण मी काय सांगता, बारके पोराला बी सोरीत नाही ना निंबू बिरवाचा. हा सगळीकडे येत ना. पण त्यांनी पण मी काय सांगता याला काय समजत असेल ते गोष्टीचा. हा तेच ना. पण मला एकच समजत नाही. मला देतात द्या, मला काही नाही. त्यांनी काय केली? त्याला या गोष्टींचा काहीच माहिती नाही. पण त्याला तरी नका द्याव. तुम्ही लय भोगाल म्हणजे आवर भोगाल ना. तुम्हाला लागतं ना विचित्र हाल होतील तुमचं. एक दिवस असं येईल ना की तुमचं काय सांगू तुम्हाला, लय म्हणजे लय तुमची हालत बरोबर. त्यांनी काय केली आऊची जीवाला काय समजते गोष्टींचा काहीच समजत नाही. तो एक व्हिडिओ बनवतो, ते पण मी व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ टाकतो. त्याची प्रगती लहानापासून होते. तुम्हाला ऐकत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावरती काही ना काही करता. अरे हे धंदा सोडा. कधी सुखाने राहाल नाही तुम्ही. आवश्यक पोऱ्याचा जर करत असाल तर तुम्ही. मसाला पापड गाईच आमचं रुपांश भाई आता मसाला पापड खातं मस्त पैकी. बिचारायचा बघा
चेहरा बघा कसा ना 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 चला काही नाही दिलं. खा 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 तू खा. रुपाचा फेवरेट म्हणजे चना कोलीवाडा आणि चना कोलीवाडा आल्याच्या नंतर बघा कसा खायला बी लागला लगेच झोर. हा दोनच खाल्या. चटणी बिटणी सांगू मिरची का ना मिरची घाल्यावर जाम भारी लागतं बाई. खा खरंच मिरची जाम भारी लागतं. चला मी पण खाऊन देता कारण की उद्या इलेक्शन वोटिंग कोणला करायची आज मला विचार करायला लागेल. हा श्रीकांत शिंदे खासदार झाला आता. कसा नाही सांगायचा कोणला तरी करू पण करू. चला तर आता आपली ऑर्डर आलेली आहे. आपली प्रॉन्स बिर्याणी भाईला लागते इथं व्हेज त्याच्यासाठी व्हेज मागवले. रुपांश तुझा फेवरेट आला ना आता प्रॉन्स खा मा चल. हा आणि घरी जाऊन झोप लागेल ना गाडीनच झोप. आता झोपले ना डोल्यावर अंग दवाचा नानाने सांगले ना अंग दवाचा. हा हुशार असं आमचा रुपांश हुशार राज अंग दवाचा बोलतो घरा गेल्यावर. तर चला आता मी जेवण करून घेता तुम्ही सुद्धा या जेवायला. आमचं जेवण बिवण झालेलं आहे. इथं सॅमिनीचं चिकन खाला मी. चिकन चरून भाजी खाली. आता यो चायनीज असंच टाकून दिला आणि नाना सकाळपासून नुसता फोनमध्ये बिजी का असतं दन पटाक करून आले खात दौरा आता. तर काही सॅमी आता गेले हा दौरा त्याचं नाव घेतलं ना तर आलं सॅमी. आता तुझंच नाव घेतलं बरं तो आठवला गेले आलास ना. आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं.